मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात जे अपील केलेलं आहे त्या संदर्भात फायनल हिअरिंग सुरू आहे. तुम्ही संजय राऊत यांच्या वतीनं युक्तिवाद करता आहात. आज नेमका काय युक्तिवाद झाला आणि प्रतिपक्ष जे आहेत तुमचे समोरचे त्यांनी काय म्हटलं? नाही, आता ही फायनल हिअरिंगला आम्ही अपील केलेलं आहे. खालच्या 15 दिवसाची एसआय आम्हाला खालच्या मॅजिस्ट्रेट कोर्टाने शिक्षा दिली होती, तर त्याच्या संदर्भात ह्या अपीलची अंतिम सुनावणी चालू आहे आणि आज अंतिम सुनावणी होणं अपेक्षित होतं, पण समोरच्या रिस्पॉन्डंटकडनं कोणी पण आज कोर्टामध्ये हजर राहिलेलं नाही. तर आम्ही आमचा युक्तिवाद पूर्ण केला होता. आज ॲडिशनल आम्हाला काही पॉईंट्स मांडायचे होते, आम्ही मांडले. आता बघू, आमच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि न्यायव्यवस्था जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल. पण पिंगळे साहेब, तुम्ही म्हणाल काही ॲडिशनल मुद्दे तुम्ही मांडले, ते काय मुद्दे होते आणि काय तुम्हाला फायनल? नाही, तर मी 1 तास मुद्दे मांडत होतो ना, तेवढं सांगू नाही शकत. 2 ते 3 मुद्दे जे काही वृत्तपत्र नाही, त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात की TV9चा मुख्य प्रामुख्याने उल्लेख झाला त्याच्यामध्ये की कोण रिस्पॉन्सिबल आहे. एखाद्या पेपरमधली मी या केसच्या व्यतिरिक्त बोलतो की या पेपरमध्ये जर बातमी आली किंवा आता TV ने कोणती बातमी दाखवली तर कोण डिफेमेशन झालं तर कोण रिस्पॉन्सिबल आहे. कारण पत्रकार असतो एखाद्या याच्यामध्ये, नंतर कॅमेरामन असतो, नंतर ते बातमी लावणारा एक जण असतो, ते एडिट करणारा असतो, तर नक्की कोणाला एकाला लायबल झालं. तर PRB ॲक्ट अप्लाय होतो हे आम्ही सांगितलं आणि अकॉर्डिंग टू PRB ॲक्ट त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणावर आहे. त्या संदर्भात वेगळे केस लॉ आम्ही आत्ता सुप्रीम कोर्टाचे सबमिट केले. आता पुढची तारीख कधीची आहे ते आता कळेल. नहीं, आज फाइनल हियरिंग एक्सपेक्टेड था, लेकिन रिस्पोंडेंट की तरफ से किसी ने अपीयर नहीं किया, तो हमारे जो कुछ बचा हुआ एक्सप्लेनेशन था वो आज हमने पूरा किया. कुछ केस लॉ सुप्रीम कोर्ट के हमने प्रोड्यूस किए ऑनरेबल जज के सामने. अभी ऑनरेबल जज जो भी डिसीजन देंगे वो हमें मंजूर होगा. कोई भी पेपर में या कोई भी मीडिया पे जो न्यूज़ आता है, वेदर इट इज़ डिफेमेटरी और नॉट, और अगर वो डिफेमेटरी है तो हु इज़ द रिस्पॉन्सिबल, तो उसके ऊपर हमने हमारा तर्क रखा है. उसके लिए हमने एविडेंस के तौर पर कुछ केस लॉ जो विजय दर्डा है, जवाहरलाल दर्डा वर्सेस स्टेट है, वो हमने सबमिट किया हुआ है उधर. कोर्ट से क्या कुछ अभी उम्मीदें हैं और नेक्स्ट? नहीं, उम्मीद तो आप पूछेंगे तो उम्मीद तो हमको है एक्विटल की, कन्विक्टेड की कोई रेखेगा नहीं. हाँ हाँ, अभी नेक्स्ट डेट 1 घंटे के बाद पता चलेगा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.